नमस्कार मित्रांनो, 24 जुलैला रिलीज झालेला स्वप्नसुंदरी हा मराठी चित्रपट पाहिला आणि खरं सांगायचं तर आजच्या काळात फॅमिलीसोबत बसून आनंदाने बघावा असा एक सुंदर आणि अर्थपूर्ण सिनेमा आपल्या समोर भेटीला आला. जर तुमच्या घरात लग्नाची चर्चा सुरू असेल किंवा तुम्ही स्वतः लग्नाचा विचार करत असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे. आणि विशेषतः ह्या चित्रपटाचे जे शेवटचे 10 मिनिटं आहेत ते 10 मिनिटे एवढे जबरदस्त आहेत की थिएटर्समधून बाहेर पडताना तुमच्या चेहऱ्यावर एक नकळत हसूसुद्धा येईल आणि तुम्हाला थोडा विचार करायला भागसुद्धा पाडेल. नक्की काय खास आहे या चित्रपटात, चला सांगतो. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात आधी कौतुक करायचं हवं तर ते या चित्रपटाचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर, कारण या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी कुठलाही भपका न ठेवता एक अतिशय साधा, हलका फुलका आणि समाजाला भिडणारा विषय निवडला आहे आणि तो तितक्याच ताकदीने मांडला सुद्धा आहे. ॲक्टिंगबद्दल बोलायचं तर भूषण प्रधान आणि सायली पाटील यांनी या चित्रपटात कमाल काम केलेलं आहे. दोघांचाही अभिनय इतका नॅचरल आहे की ते पडद्यावरचे कलाकार न वाटता आपल्याच घरातले वाटतात आणि ती एक फ्रेश जोडी आपल्या इंडस्ट्रीमध्ये दिसतीये. सायलीचं जे पडद्यावरचं सहज वावर आहे आणि भूषणने साकारलेला तो समंजस मुलगा आहे ना, तो मनाला नक्कीच भावतो. त्यासोबतच असलेले इतर सहकलाकारही खूप छान पद्धतीने त्यांनी त्यांची भूमिका, फार छोटे कमी कॅरेक्टर्स होते एकंदरीत घरामध्ये, पण जेवढे होते ते उत्तम होते. त्यासोबतच जी लग्नाची पळापळ आहे, पाहुण्यांचे संवाद आहे आणि कुटुंबातले हलके फुलके खटके, या सगळ्या कलाकारांमुळे एकंदरीत तो चित्रपट जिवंत वाटतो. आता थोडं टेक्निकल बाजू आणि इमोशनल कनेक्ट काय आहे चित्रपटाचा त्याबद्दल बोलूया. टेक्निकल बाजूने जर विचार केला तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि फ्रेमिंग अतिशय सुंदर आणि नॅचरल वाटते. कथेचा मूड आणि वातावरण जे कॅमेरामध्ये खूप सुंदर पद्धतीने टिपलं आहे. जरी हा चित्रपट अगदी साध्या आणि संथ लयीने पुढे जात असला तरी या चित्रपटाचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते प्रत्येक प्रसंगाला एक अर्थपूर्ण जोडतं. म्हणजे जसा तो प्रसंग आहे त्या पद्धतीने ते बॅकग्राऊंडला गाणं वगैरे वाजतं. थोडं ते गाण्याचे बोल वगैरे थोडेसे तुम्हाला कदाचित आवडणार नाही, पण ते त्या पिक्चरच्या सिच्युएशननुसार आहेत. पण खरी ताकद या चित्रपटाची शेवटच्या 10 मिनिटात आहे मित्रांनो, जिथे बाप आणि मुलांमध्ये जो संवाद रंगतो ना आणि मुख्य पात्रांमध्ये नात्याचा जो खरा अर्थ उलगडतो, तो प्रसंग प्रत्येकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. नात्यात बाह्यरूप दिसण्यापेक्षा ना एकमेकांना समजून घेणं किती महत्त्वाचं असतं हे कोणत्याही उपदेशाशिवाय हा सिनेमा सांगून जातो हे नक्की आहे. खरं तर प्रेक्षकांचा जो आता प्रतिसाद आणि फॅमिलीला अपील करण्यासारख्या काही गोष्टी आहेत, याचं सुंदर आणि भावनिक क्लायमॅक्समुळं थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या पब्लिकचे आणि क्रिटिक्सचे रिव्ह्यूजसुद्धा प्रचंड पॉझिटिव्ह येत आहेत. लोक हसत आहेत, त्यांना तृप्त मनाने बाहेर पडत आहेत. काही ज्या चुका केल्या असतील त्यांच्या काळामध्ये आपल्या मुलांकडून होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. एक प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला नक्की सांगेन, एक क्रिटिक्स म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं, पण एक प्रेक्षक म्हणून मी सांगतो की आजच्या या धावपळीच्या आणि स्क्रीनच्या जगात ना कुटुंबासोबत एकत्र बसून मनमोकळं हसायला आणि नात्याला सहज समजून घ्यायला ना हा चित्रपट खूप गरजेचा होता आणि तो तुम्ही पाहावा हे मी तुम्हाला आव्हान करतो. त्यामुळे अजिबात तुम्ही वेळ वगैरे घालवू नका. या विकेंडला तुमच्या संपूर्ण फॅमिलीला सोबत घ्या किंवा तुमच्या त्या मित्राला सोबत घेऊन जा ज्याच्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे. थिएटरमध्ये जाऊनच हा चित्रपटाचा आनंद घ्या. आणि जर तुम्ही हा ऑलरेडी सिनेमा पाहिला असेल आणि माझा आता व्हिडिओ पाहत असाल तर भूषण आणि सायलीची जोडी आणि तो शेवटचा बाप लेकांचा संवाद तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.